लक्षात ठेवा, तुम्ही जसे आहात तसेच सरकार तुम्हाला मिळणार. मी एका माझ्या फ्रेंडला फोन करून विचारलं, अरे 20 तारखेचं काय प्लॅनिंग आहे रे? तुम्हाला सांगतो, फादर मस्त सुट्टी आहे, आम्ही बाहेर फिरायला चाललोय. मग मी विचारलं, मतदानाचं काय? तो सांगतो, फादर आमच्या 4 मतांनी एवढा मोठा काय फरक पडणार आहे? 40 ते 50% लोकांचं हे प्लॅन आहे. आमच्या 4 मतांनी काय फरक पडणार, माझ्या एका मताने काय फरक पडणार? ही आपली मानसिकता. आणि मग हेच लोक उद्या उठून सरकार विरोधी बोलणार. पाणी नाही, रस्ते नाहीत, वीज नाही, भ्रष्टाचार होतोय, विकास नाही, रोजगार नाहीत. मला सांगा, काय अधिकार आहे तुम्हाला? काय अधिकार आहे सरकार विरोधी बोलण्याचा? खरं म्हणजे तुम्हीच या सगळ्यांसाठी जबाबदार आहात, सरकार नाही. कारण लक्षात ठेवा, तुम्ही जसे आहात तसेच सरकार तुम्हाला मिळणार. काही वेळेला आपण पैसे खाऊन किंवा बिर्याणी खाऊन पिऊन आपलं मत विकतो, आपला आत्मा विकतो, आपली तत्व विकतो, आपला अधिकार विकतो. किंवा काही वेळेला फक्त हा माझ्या जातीचा आहे, माझ्या धर्माचा आहे म्हणून एखाद्या भ्रष्टाचारी नेत्याला निवडून आणतो. हा किती भयंकर गुन्हा आहे. कारण पुढच्या 5 वर्षासाठी आपला विकास, आपले भविष्य, आपला रोजगार, आपली शांती, आपली सुरक्षा आपण त्याच्या हातामध्ये सोपवतो. म्हणून उठा, जागे व्हा, लोकशाहीचा सन्मान करा, आपले डोळे उघडा, आपला अधिकार आणि आपले कर्तव्य पार पाडा, मतदान कराच.